ही ऑर्डर तुम्ही ऍक्सेप्ट केली आहे का शिल्पीने? मी आम्ही दोघांनी. मी तुम्हाला दोघांना स्पष्टपणे सांगितलं होतं ना की माझा कोर्स संपल्याशिवाय मला कोणतीही गोष्ट करायची नाही. आणि हेच सांगण्यासाठी तुम्ही मला डिनरला नेत होतात. नाही असं नाहीये. ठीक आहे, डिनरला जायचं कॅन्सल. आणि आता आपण कोणतीही ऑर्डर ऍक्सेप्ट करणार नाही. अरे मयू, अगं झाली का भाजी? पोळ्या पण. असं काय करते ही? दादा त्या डीलरचा मेसेज आलाय. रॉ मटेरियल डिस्पॅच करायचंय. काय करायचं आता? बोल ना काहीतरी. असं काय शांत उभा आहेस तू? पॅनिक नको करूस ग. अरे आपल्याला शांतपणे बोलावं लागेल. अश्विनीशी कसं गोंधळ घातलायस? हे बघ दादा, आपण त्याला ऍडव्हान्स दिलाय, ठीक आहे? तू काहीही कर पण तिच्याशी बोल. हे बघ, आता तुला जो घोळ घालायचा होता तो घालून बसलीस ना. आता मला हँडल करू दे ना माझ्या हिशोबाने. शांत बस जरा. असं कन्व्हिन्स करू आता अश्विनीला? अश्विनी, अगं बोल ना काहीतरी. किती चिडचिड करतेस? आता काय या विषयावर बोलणारच नाहीयेस का? बोल ना काहीतरी. काय बोलू आणि कशासाठी बोलू? मी सांगितलं होतं ना तुम्हाला दोघांना की सर्टिफिकेट मिळाल्याशिवाय मी कोणतीही ऑर्डर घेणार नाही. बिझनेसचा विचार नंतर करू. पण नाही ऐकलं, तुम्ही गोंधळ घातलात. आणि शिल्पी, तुला तर निक्षून सांगितलं होतं मी. सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे तुझी तब्येत आहे आणि तुझं बाळ. त्याच्यानंतर बिझनेस वाढूया असंही तुला सांगितलं होतं. हे बघा, तुम्हा दोघांशीही ना मला या विषयावर बोलायचं नाही. वहिनी अगं असं का करतेस? मागच्या वेळी जेव्हा टेंडरचा गोंधळ झाला आणि आता हा जो गोंधळ झाला, या दोन्ही वेळी माझं फक्त आणि फक्त एकच इंटेन्शन आहे, ते म्हणजे तुला काहीतरी मदत करणं. मला सतत असं वाटतं की माझी तुला काहीच मदत होत नाहीये, काहीच उपयोग होत नाही, म्हणून मी हा सगळा घाट घालतेय ना ग. आणि मला माहितीये वहिनी, तुझ्यामध्ये खरंच खूप पोटेन्शियल आहे आणि मार्केटिंग हा माझा प्लस पॉइंट आहे. त्यामुळे माझा तुला काहीतरी उपयोग व्हावा म्हणून मी पार्लरला यायला लागले. वहिनी प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. हे सगळं आपल्या सगळ्यांच्या चांगल्यासाठी चालू आहे. अगं मान्य आहे मला सगळं, पण हे सगळं आपण मला सर्टिफिकेट मिळाल्यानंतरही करू शकलो असतो ना. सर्टिफिकेट नकोच आहे ना. मी विचारलं ते ना. काय? हो, सर्टिफिकेट नकोय? तुमच्या दोघांच्याही लक्षात येतंय का हा सगळा विक्रमचा प्लॅन असला तर? अगं असं काय करतेस? मी गेलेलो त्यांच्या ऑफिसला, सगळी शहानिशा केलीये. ते अशा छोट्या छोट्या बिझनेसेस असतात ना, त्यांना खूप चान्सेस देतात. म्हणजे कसं आहे, तो बिझनेस ग्रो होतो ना, त्यामुळे. म्हणून ते लायसन्स वगैरे मागत नाही. हे बघ, ऑर्डर पण दिली त्यांना आपल्या. तुम्ही परचेस ऑर्डरही घेऊन टाकली दोघांनी? रॉ मटेरियल पण मागवलं. काय रॉ मटेरियल पण? अश्विनी, मी काय म्हणते, 500 पॅक्स बनवताना आपण किती मेहनत घेतली होती आणि आता तर 10,000 द्यायचे आहेत. आपण ही ऑर्डर ना एक चॅलेंज म्हणून ऍक्सेप्ट करूयात. आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे ग. ठीक आहे, तुम्ही तिघांनी ठरवूनच टाकले ना, मग मी काय बोलणार. तुम्हाला जे काही करायचे ते करा, पण ते सगळं करण्यापूर्वी माझी एक अट आहे. काय? यापुढे माझ्यापासून कोणतीही गोष्ट लपवायची नाही. प्रॉमिस. लेट आई. प्रॉमिस. माझ्याकडनं पण प्रॉमिस. तू पण द्या. चला आता रॉ मटेरियलला फोन कर. विचार कधी येतंय रॉ मटेरियल. करते. आता भेडूच या. येस. वाव, हे तर खरंच गुड न्यूज आहे. आता सगळ्यांनी जोरात कामाला लागलं पाहिजे. हो बाय. काय मॅडम, काय झालं? अगं आई 10,000च्या डील साठी हो म्हणाली.
वाव, तुम्ही उगीच टेन्शन घेता. मला माहिती होतं काकू नक्की कन्व्हिन्स होणार. हो, पण आईने एक प्रॉमिस घेतलंय की यापुढे तिच्याशी कोणीच खोटं बोलायचं नाही म्हणून. मयू, तू पण अगदी काकूंसारखीच आहेस. तुला पण खोटं बोललेलं आवडत नाही ना? मयू, तुझ्याशी जरा बोलायचं होतं. बोल ना ग. मग तू प्रतीकवर चिडली आहेस का? म्हणजे त्याने बर्थडेला एवढं सुंदर गिफ्ट पाठवलं, पण तू त्याबद्दल माझ्याशी काहीच बोलली नाहीस. कीर्ती, मला एक काम आठवलंय, आपण नंतर बसू. मयू, तू का विषय टाळतेस? काय झालंय? आणि तू प्रतीकवर एवढी का चिडलीयस? तुझं प्रतीकवर खरं प्रेम आहे ना? ऍक्च्युली मला प्रतीकचा कॉल आला होता. तो विचारत होता की मयुरीला गिफ्ट आवडलं का. त्याचा परत कॉल आला ना, तर त्याला सांग की मी त्याचं गिफ्ट आणि त्याच्या सगळ्या आठवणी जाळून टाकल्यात म्हणून, आणि माझ्या आयुष्यात त्याच्यासाठी काही जागा नाहीये. मला त्याचं तोंडही बघायचं नाही. आजचं हर्बल लिपस्टिकचं प्रेझेंटेशन सगळ्यांनी खूप छान केलंय. बट आय वुड लाईक टू मेन्शन वन ग्रुप ज्यांची असाइनमेंट वेल रिसर्च होती. आदित्य आणि अश्विनी. खूप छान आहे. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. चला, एवढी खटाटोप केली त्याचा काहीतरी उपयोग झाला. क्या खटाटोप? नेहमी मला म्हणत असतो जड शब्द वापरू नकोस करून, आणि आता स्वतः बघा. अरे मगज मारी रे. कांग्रेट्स पार्टनर, तुझी तो छा गए. की होया? काही नाही रे, म्हणजे मला एक मोठं कन्साइनमेंट मिळालंय, ते कसं पूर्ण करणार ना याचंच टेन्शन आलंय मला बस. अरे उसका टेंशन क्यों लेने का? तुमने तो ये पहली बार भी किया है ना, अब भी हो जाएगा. अरे इतकं सोपं नाहीये. घरच्या गणपतीचे मोदक बनवता येतात, पण मंडळाचे जेव्हा 1000 मोदकांची ऑर्डर असते ना, तेव्हा ते कठीणच असतं ना. आणि इतक्या मोठ्या स्केलवर ना मी कधीच काम केलं नाहीये खरंच. म्हणजे हे मी सगळं पार्लरमध्ये करू शकते, पण माझ्याकडे ते इक्विपमेंट्स नाहीये. म्हणजे रिसर्च करावा लागतो, त्याच्यानंतर टेस्टिंग करावं लागतं. बरं, प्रिझर्वेटिव्ह किती प्रमाणात वापरायचे ह्या गोष्टीवरही विचार करावा लागतो ना. हे सगळं मी लॅबमध्ये करू शकले असते, टेस्टिंग वगैरे, पण पर्सनल गोष्टींसाठी लॅब वापरायची म्हणजे तुसी ना प्रिन्सिपल सर नाल बात करो. नाही, नको. अरे बरं नाही दिसणार, त्यांना आवडेल का हे? आणि ऑड काय त्यात? उलट कुठला तरी स्टुडंट एवढं सिरियसली काहीतरी करते हे बघून त्यांना भारी वाटेल. खरंच असं होईल? मी एक काम करते, पुढचं लेक्चर संपलं ना की मग मी प्रिन्सिपल सरांना जाऊन भेटते. देखो मिल गया ऑप्शन. अब स्माइल करो. आणि ह्या अँटी टॅनिंग फेस पॅक मुळे ना माझ्या चेहऱ्यावर जराही फरक पडलेला नाहीये. अहो, टॅनिंग तसंच आहे, काहीच फरक पडत नाही. ॲक्च्युली मॅम खूप इफेक्टिव्ह पॅक आहे हा, असं होऊच शकत नाही. मग मी काय खोटं बोलतेय का? नाही नाही, मला तसं म्हणायचं नाहीये. प्लीज तुम्ही बसा ना, मी चेक करते. प्लीज या. चेक करून काय होणार आहे? मला माहितीये ना. अहो, गेला महिनाभर पॅक यूज करते, काहीच झालं नाहीये, फक्त पैसा वेस्ट झालाय. मॅडम एक मिनिट. नाही हो मॅडम, तुमच्या स्किनवरती काहीच टॅनिंग नाहीये. काहीतरीच बोलू नका, हे सगळं आहे ना टॅनिंगच आहे. ॲक्च्युली नाही मॅडम, टॅनिंग नाही आहे. तुमची स्किन ना ग्लो करते, आणि हे जे काही तुम्हाला असं कलर वगैरे वाटते ना, ते टॅनिंग नाही आहे, तुमच्या स्किनचा टोनच तो आहे. म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय हो? हा, तुम्ही लोकांच्या स्किनवर अशी निगेटिव्ह कमेंट करू शकत नाही. तुम्हाला वाटतं काय? मॅडम, मी अजिबात निगेटिव्ह बोलत नाही आहे. ॲक्च्युली तुमची स्किन ना खूप हेल्दी आहे, आणि तिला ट्रीटमेंटची अजिबात गरज नाही आहे. हे बघा, तुम्ही लोकांना ना तुमचे फॉल्टी फेसपॅक देऊन ना फसवताय. आणि हो, आता ना मी सोशल मीडियावर टाकणार आहे तुमच्या पार्लर बद्दल आणि तुमच्या पॅक बद्दल सुद्धा. मग वाचा कमेंट. ऐका ऐका मॅडम, आधी तुम्ही ना शांत व्हा, शांत व्हा, शांत बसा. ओके, मी अश्विनीशी बोलते, मला फक्त 2 मिनिटं द्या. नाही नाही, तुम्ही लवकर बोलवा त्यांना इकडे. त्यांना ताबडतोब इथे बोलवा.
हो येस येस येस, मी बोलते, मी कॉल करते. प्लीज बसा ना प्लीज. विकेश, ਤੁਹਾਡੀ बात प्रिंसिपल सर नू तू एकदम कामली और कॉन्फिडेंटली बता. वो तेनू परमिशन के लिए ना नहीं बोलेंगे. लेकिन मैनू बता तेनू कितने टाइम के लिए लैब लगेगी? मला फक्त मेजरमेंट्स कन्फर्म करायचे आहेत आणि फॉर्म्युला चेक करायचे आहेत. म्हणजे मी माझ्या प्रॅक्टिकलच्या वेळेत पण ह्या गोष्टी करू शकते. अरे ओके, तो डन डील. ठीक है. अरे डन डील काय? मला सांग, प्रिन्सिपल माझ्या पर्सनल गोष्टींसाठी मला लॅब यूज करायला परमिशन देणार आहेत का? तू ना ओदे नाल बात कर. एक मिनिट. जेनी, हॅलो. हॅलो अश्विनी, प्लीज तू इमिजिएटली इथे निघून ये ना. जेनी, अगं मला प्रिन्सिपल सरांना भेटायचे, आता नाही शक्य होणार. अगं इथे जास्त अर्जंट आहे, इथे खूप मोठा इश्यू होतोय, प्रॉब्लेम आहे इथे. प्लीज ये ना तू लवकर. बरं, मी येते. दलजीत, इमर्जन्सी है ना, तू जा, टाइम वेस्ट मत कर. अरे पण प्रिन्सिपल सरांशी बोलायचं आहे ते. तुसी जाओ, मैं सर के साथ बात कर लूंगा. तू खरंच बोलशील? अरे डोंट वरी, मैं सब संभाल लूंगा. तू जा. मी जाते, पण तुझं बोलणं झाल्यानंतर मला फोन नक्की करशील ना? यस. थँक्स दलजीत. बाय बाय. हा ठीक आहे, मी कळवतो. हां चालेल. चल. ते आंबे हळदचं काय आहे आणि बदामचं ऑइल, त्याचं काय स्टेटस आहे? दोन्ही प्रोडक्ट्स डिस्पॅच झालेत, अर्ध्या तासात येतील. पण आले तरी दादा ठेवायचे कुठे हा प्रश्न आहेच ना रे. मी बघतो काहीतरी. बोलणार आहे. हां शिल्पी, ते रिपोर्ट्स कलेक्ट करायला मी लॅबला आलो आहे. अगं पण त्याची रिसिट आहे ना, ती घरीच राहिली आहे. तुझ्या फाईलमध्ये त्याचा फोटो काढून मला पाठवशील का? हो ठीक आहे, पाठवते मी. फाईल कुठे गेली? मी तर इथेच ठेवली होती. मॅडम अशी फेअरनेसची ट्रीटमेंट नाही करतायत. घ्या, आल्या तुमच्या अश्विनी मॅडम. ह्या तुमच्या असिस्टंटने माझ्या स्किन टोनवर नेगेटिव्ह कमेंट केली. सरळ सरळ म्हणाला की मी काळी आहे. नाही, जेनी असं कधीच म्हणणार नाही. मग मी खोटं बोलते? तसं नाही हो रेखा मॅडम. तुमच्या या डिटॅनिंग फेस पॅकमुळे माझ्या स्किनला जराही इफेक्ट झालेला नाहीये. फेअरनेस क्रीमने स्किनचा टोन नाही चेंज करता येत. मग तुम्ही मला फेअरनेस पॅक द्या ना, ज्याच्यामुळे माझी स्किन गोरी होईल. रेखा मॅडम, तुम्हाला खरं सांगू का, मुळात ना गोरं असणं म्हणजे सुंदर दिसणं ह्या कल्पनेवर आमचा विश्वास नाहीये. आणि आम्ही कोणत्याही प्रकारचं फेअरनेस क्रीम तयार करत नाही, कारण त्याने टोन चेंज नाही होत. हो, एक तर तुम्ही लोकांच्या रंगावर कमेंट करता आणि त्यांना ट्रीटमेंट द्यायलाही नकार देता. हां रेखा मॅडम, एक मिनिट. मी तुम्हाला असं म्हटलंय का की मी तुमची ट्रीटमेंट करणार नाही? नाही ना. मी फक्त ना तुम्हाला एवढंच सांगते की आपला नॅचरल रंग असतो ना, तो कुठल्याही ट्रीटमेंटने बदलता येत नाही, तो तसाच राहतो. या बसा, मी तुम्हाला दाखवते. हे बघ, कसं आहे ना, मुळात तोच रंग आपल्याला छान दिसतो. हे मला तेव्हा जाणवलं जेव्हा मी मिसेस इंडिया स्पर्धेत भाग घेतला. माझ्या आजूबाजूला खूप गोऱ्या आणि सुंदर मुली होत्या. खरंच म्हणजे त्यांना बघून मलाही जरा भीती वाटली होती. पण त्या स्पर्धेत ना भाग घेतल्यानंतरच जाणवलं, मला या गोष्टीची जाणीव झाली की आपण सुंदर दिसणं तितकं महत्त्वाचं नसतं जितकं मनाने सुंदर असणं असतं. तुमचंही मन ना अगदी नितळ आहे, खरंच सुंदर आहे. तुम्ही अशी चिडचिड का करताय याचंच मला खरं तर आश्चर्य वाटतंय. हे मनाचं सौंदर्य वगैरे ना बोलायला खूप सोपं असतं अश्विनी मॅडम, पण माझ्या घरी, नातेवाईकांमध्ये माझ्या रंगामुळे ना चेष्टा केली जाते. माझ्या रंगामुळे मला हिणवलं जातं. मी समजू शकते. कसं आहे ना रेखा मॅडम, आपल्याला कुणी कमी लेखलं, आपल्याला आपल्या दिसण्यावरनं कुणी काही बोललं तर राग येतो. पण हे तेव्हाच होतं जेव्हा आपल्या मनातनं पाल चुकचुकत असते. खरंच. त्यामुळे हे जे सगळे विचार आहेत ना, तुम्ही डोक्यातनं काढून टाका. बघा, मग तुम्हाला कसं छान वाटेल. आणि अजून एक गोष्ट,
आम्ही आमच्या क्लायंट्सना कधीच सांगत नाही की हे असे असे रिव्ह्यू द्या म्हणून. हे बघा, हे ज्याचं त्याचं स्वातंत्र्य आहे. तुम्हाला जे काही लिहायचंय, जे काही बोलायचंय ते तुम्ही तुमचे रिव्ह्यू देऊ शकता. खरंच. हो बरोबर आहे तुमचं अश्विनी मॅडम. मी मगाशी उगाच ओव्हर रिॲक्ट झाले. खरंच मला नेगेटिव्ह रिव्ह्यू नव्हते द्यायचे. जाऊ देऊ, कधी कधी स्ट्रेस असला ना की ह्या सगळ्या गोष्टी होतात. बरं, आपण तुम्हाला डिटॅनिंग फेशियल करायचं का? आणि त्याच्यानंतर ना ओझोन ट्रीटमेंट सुद्धा देते, म्हणजे तुम्हाला कसं फ्रेश वाटेल. हो चालेल. एक मिनिट. जेनी, ते डिटॅनिंग फेशियलचं किट आणून देते जरा. येस येस आणते. एक मिनिट, जरा माझा फोन वाजतोय, बघू का? हॅलो. हॅलो, अगं कुठे आहेस तू? अगं पार्लरमध्ये मी. ऐक ना, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. प्लीज प्लीज तू घरी ये, प्लीज पटकन ये. आणि गोंधळ झालाय काय? शिल्पी, शिल्पीने एवढ्या घाईघाईत फोन केला? तुला काही झालं तर नसेल? रेखा मॅडम, माझ्या नंदेचा फोन होता. घरी जरा काहीतरी प्रॉब्लेम झालाय आणि ती प्रेग्नंट सुद्धा आहे. मला घरी अर्जंटली जावं लागतंय. हो चालेल, तुम्ही जाऊ शकता. ह्या माझी ट्रीटमेंट करू शकतात. थँक्स. आणि सॉरी सुद्धा. हां, येते मी. जेनी, तू. हो तू जा ना, आणि इथली काहीच काळजी करू नको, मी बघते सगळं. ओके. अरे यार, कुठे गेली? अरे पाहिजे मला ती फाईल, पाहिजे मला. शिल्पी, तू असं अश्विनीला परस्पर बोलवून घ्यायला नको होतं. हातातलं पार्लरचं काम टाकून तिला यावं लागतंय ना. अगं मग काय झालं एवढं? तिने ती फाईल ठेवली होती. विद्युत 10 वेळा फोन करून विचारतोय ती रिसीट कुठे आहे, रिसीट कुठे आहे. अर्जंट होतं म्हणूनच बोलवून घेतलं ना तिला. पहिली ती फेकाफेक बंद कर. ती बिचारी आवरते आणि तू फेकतेस परत सगळं. शांत हो जरा. अरे मी तुला किती वेळा सांगू, मला ती पाहिजे, पाहिजे रिसीट पाहिजे मला आता. शिल्पी, काय झालं? बरं झालं तू आलीस. काय झालं? तू बरी आहेस ना? हो मी बरी आहे, मला काही झालेलं नाहीये. अगं फाईल कुठे आहे? ती ब्लू बॅग मध्ये नाही का फाईल ठेवली होती. अगं कसली फाईल? अगं ते टेस्ट केले, त्याचे रिपोर्ट्स आले, तर त्याच्यासाठी जे पैसे भरले त्याची रिसीट कुठे आहे? ती रिसीट हवी आहे. विद्युत मला 10 वेळा फोन करून विचारतोय, त्या रिसीटचा फोटो पाठवायचा आहे त्याला. तर फाईल हवी आहे मला ती. शिल्पी, तू एवढ्या गोष्टीसाठी मला पार्लरमधनं फोन करून बोलावलं? हो, फाईल कुठे आहे ती? एक मिनिट. काल ब्ल्यू बॅग भिजली म्हणून तू ह्या दुसऱ्या बॅगेत ठेवलीस ना, आणि बॅग तू इथेच ठेवली शिल्पी. इथे. ओ शिट. ही बघ तुझी फाईल. शिट शिट शिट. आय एम सो सॉरी, आय एम सो सॉरी. मी इतकी घाबरले होते, म्हणलं कुठे गेली फाईल. तू बरी आहेस ना? हो. तुझा फोनवर आवाज इतका असा आला की मी घाबरले, आणि म्हणून मी तशीच पळत आले अगं पार्लरमधनं. आय एम सो सॉरी फॉर दॅट. खरंच सॉरी. आता जा, त्याचे फोटो काढ आणि पाठव विद्युतला. माझा फोन कुठे आहे आता? आतमध्ये. हो सॉरी 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 सॉरी. खरंच सॉरी. काय झालं आईला? प्रेग्नन्सी मध्ये विसरतात का लोक? अश्विनी, तू ये इकडे शांतपणे बस. बस शांतपणे. चल बस. काय झालंय तुला? आता कळलं ना ती ठीक आहे, मग एवढी टेन्शन मध्ये का वाटतेस? टेन्शन नाही हो, पण आज एकही काम धड झालं नाही. कॉलेजमध्ये सरांशी बोलायचं होतं तेव्हा नेमका जेनीचा फोन आला. ती म्हणाली काहीतरी क्लायंटचा घोळ झालाय म्हणून तिकडनं मी पार्लरमध्ये गेले. पार्लरमध्ये गेल्यावर क्लायंटला सर्व्हिस देत होते तेव्हा शिल्पीचा फोन आला. शिल्पी म्हणाली काहीतरी प्रॉब्लेम झालाय, तू लगेच घरी निघून ये. तर घरी निघून आले. या सगळ्या गोंधळात माझा ना आज एकही काम पूर्ण नाही झालं आणि उगाच वेळ वाया गेला. ठीक आहे, शांत होता. आणि मला माहिती आता तुला कसली गरज आहे. कशाची? गरमागरम चहाची. चल तू फ्रेश हो, मी चहा बनवतो. तू थांब, मी करून आणते. जा. आले. बरोबर, आले मी.
हेलो 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 ऐश। ऐश? अच्छा अश्विनी। हाँ दलजीत बोलो, मैं श्रेयस बोल रहा हूँ। श्रेयस जी, मैंने ऐश से कुछ बात करनी थी, वो है क्या होते हैं? नहीं वो अंदर गई है, जरा मला सांग ना। जी मैं प्रिंसिपल के यहाँ गया था लैब की परमिशन लेने के लिए, पर उन्होंने मैंने मना कर दिया। उन्होंने बोला कि पर्सनल काम के लिए लैब यूज नहीं कर सकते। अच्छा दलजीत मुझे एक बात बता, ये बात तुमने अश्विनी को बताई तो नहीं ना? नहीं नहीं, वही बात बताने के लिए मैंने कॉल कर दिया। हाँ ठीक आहे, मग एक काम कर, हे आत्ता तू अश्विनीला काही सांगू नको, मी बघतो काय करायचं. हाँ जी.